नमस्कार मित्रांनो, मी गणेश सिंगर. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपल्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा करत होते की ती म्हणजे तिसऱ्या हप्त्याची. आता लवकरच तिसरा हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. या संदर्भातील जी तारीख आहे ती आता फिक्स करण्यात आलेली आहे. तसेच म्हणजे नेमके कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत तिसरा हप्ता, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांना नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना पैसे येणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आपण बघू शकता. 29 तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे. याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर 24 ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे, आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ DBTच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. तर मित्रांनो, आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो 29 सप्टेंबरपासून मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, जो लाडक्या बहिणीचा जो तिसरा हप्ता आहे तो 29 सप्टेंबरपासून DBTद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, DBTद्वारे म्हणजे जे आधार कार्डला तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे त्या महिलांच्या, त्याच महिलांना हे पैसे येणार आहेत तिसऱ्या हप्त्याचे. तर तुमच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक करून घ्या आणि ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे, तवशिक हे तिसऱ्या हप्त्याचे पैसे ही महिलांच्या अकाउंटला भेटणार आहेत. ज्या पण महिलांच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे त्याच महिलांचा हा तिसरा हप्ता हा जमा होणार आहे. तर 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे. त्याच ठिकाणी या लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे महिलांच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात आहे. तर जर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.